वेलकम स्टुडंट्स. पुढचा भाग बघायचा आपल्याला आणि तो म्हणजे काय बघितलेलं होतं मागच्या व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर या संदर्भात अभ्यास केलेला होता आणि त्याचं एक्सप्रेशन बघितलेलं होतं डेल्टा पी इज इक्वल टू पी नॉट वन इंटू एक्स टू म्हणजेच लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डेल्टा पी डिपेंड्स अपॉन द मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट. देअरफॉर डेल्टा लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज अ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. आपण बघितलेलं आहे. आता पुढचा भाग बघायचा आपल्याला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय आहे बघूया. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हा पुढचा भाग बघायचा आपल्याला. आता हा काय आहे ह्याची डेफिनेशन पहिल्यांदा बघूया आणि ह्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आपल्याला बघायचंय. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हा एक रेशो आहे. रेशो म्हणजे नंतर डिनॉमिनेटर न्यूमरेटर असतो. न्यूमरेटर आहे आणि डिनॉमिनेटर रेशो आहे. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज अ रेशो ऑफ कोणामधला रेशो आहे रेशो ऑफ लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर lowering of vapor pressure delta P to the vapor pressure of pure solvent. Vapor pressure of pure solvent म्हणजे काय असणार P01 म्हणजे काय असेल रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर RLVP रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे काय सांगितलेलं आहे रेशो आहे. कोणामधला रेशो आहे डेल्टा पी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे डेल्टा पी टू दी वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट म्हणजेच P01 यामधला रेशो आहे. त्यालाच आपण काय म्हणत असतो रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता हे डेल्टा पी इज इक्वल टू डेल्टा पी ला कसं लिहू शकतो आपण आपल्याला माहिती आहे P01 मायनस P1 डिवाइडेड बाय काय असेल हे P01. ठीक आहे. ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला आता एक आपण इक्वेशन बघितलेलं होतं. इक्वेशन काय होतं आता बघितलेलं होतं आपण काय होतं डेल्टा पी इज इक्वल टू P01 इंटू x2. त्याला जर इकडे हे घेतलं तर डेल्टा पी अपॉन P01 इज इक्वल टू काय लिहू x2. आत्ताच आपण बघितलेलं होतं मागच्या ह्याच्यामध्ये लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मध्ये आत्ताच फक्त हे ह्या साईडला आलं तर हे म्हणजे काय रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू हे काय x2 म्हणजे काय आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट म्हणजे ह्याला आम्ही असे लिहू शकतो इज इक्वल टू हे काय असणार आहे x2 मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. रेशो ऑफ काय म्हणायचं मग रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय आहे हा रेशो आहे. कुणामधला रेशो आहे lowering of vapor pressure delta P to the vapor pressure of pure solvent P01. हे बघा RLVP is equal to delta P upon P01. delta P ला आपण कसं लिहितो P01 minus P1 upon P01. हे P01 म्हणजे vapor pressure of pure solvent. हे काय vapor pressure of a solution आणि X2 म्हणजे काय mole fraction of a solute. आणि हे आता बघितलेलं होतं delta P is equal to P01 इंटू x2. हे P01 ह्या साईडला आलं तर काय डेल्टा P अपॉन P01 इज इक्वल टू काय आलं x2 म्हणजे काय आहे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. मी हेच इथे काय लिहिलं पुढे लिहिलेलं आहे. आता पुढचा भाग बघायचा आपल्याला. पुढचा भाग म्हणजे कोणता आहे की आपल्याला रिलेशनशिप फाइंड आउट करायचंय किंवा मोलार मास फाइंड आउट करायचंय कोणाचं सोल्यूटचं. कोणाच्या आधारावर हे जी काही इक्वेशन आहे ह्याच्या आधारावर हे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ किंवा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड रिलेशन फाइंड आउट करायचं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड मोलार मास ऑफ दी सोल्यूट. ह्याच्यामधलं आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचंय किंवा एस्टॅब्लिश करायचं. बघूया आपण ती कसं करणार आहोत. व्यवस्थित लक्ष द्या. आता खूप महत्वाचा पार्ट आहे आणि थोडस डेरिव्हेशन आहे तर व्यवस्थित लक्ष द्या काय सांगायला ते. मी आताच हे इक्वेशन लिहिलेलं होतं. आता हे इक्वेशन लक्षात घ्या परत मी लिहिणारच इथे.
हे काय इक्वेशन रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे बघा इथे लिहितो मी. हे काय डेल्टा पी अपॉन पी नॉट 1 इज इक्वल टू काय x2. आता डेल्टा पी म्हणजे काय लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, पी नॉट 1 म्हणजे काय वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट आणि इज इक्वल टू x2 म्हणजे काय मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट. आता हे मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूटचा फॉर्म्युला काय x2 इज इक्वल टू हे मोल फ्रॅक्शन चा फॉर्म्युला असतो नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हेंट म्हणजे n2 डिवाइडेड बाय n1 प्लस n2 हे असं राहतं. ठीक आहे. x2 इज इक्वल टू n2 अपॉन n1 प्लस n2. आता हे काय ह्याच्यामध्ये हे लक्षात घ्या. हे n2 म्हणजे आहे नंबर ऑफ मोल्स कुणाचे सोल्यूटचे हे लक्षात घ्या सोल्यूट. आणि हे n1 म्हणजे काय हे कुणाचं आहे नंबर ऑफ मोल्स हे लक्षात ठेवा सॉल्व्हेंट. हे तर माहिती आहे n2 म्हणजे काय मोल फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे भाग कुठला आहे कुणाचा आहे सोल्यूट. 2 कुणाच्या संदर्भात असतं सोल्यूटच्या संदर्भात असतं. n2 म्हणजे काय n2 डिवाइडेड बाय n1 प्लस n2 नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट. ह्याचा जो काही रेशो असतो त्याला आपण काय म्हणत असतो मोल फ्रॅक्शन असं म्हणत असतो. मोल फ्रॅक्शन म्हणजे the number of moles of mole fraction of a solute is equal to number of moles of solute divided by number of moles of solvent plus number of moles of solute. मग ही जी व्हॅल्यू आहे x2 ची व्हॅल्यू इथं पुट अप करू आपण. काय आलं डेल्टा p इज इक्वल टू डेल्टा p अपॉन p नॉट 1 इज इक्वल टू x2. हे आता ही व्हॅल्यू पुट अप करू आपण ह्याच्यामध्ये. कोणती व्हॅल्यू ही n2 डिवाइडेड बाय n1 प्लस n2 हे सगळं मग हे केलेलं आहे. त्याच्यानंतर आता मग ही n2 आपण काय केलेलं आहे मग मी तुम्हाला आता सांगितलेलं होतं. काय सांगितलेलं होतं की कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आपण कोणाच्या संदर्भात बघणार आहेत असे सोल्युशन्स की जे काय असणार आहेत डायल्यूट असणार आहेत. किंवा ज्या डायल्यूट म्हणजे मी आता सांगितलेलं होतं की ज्याच्यामध्ये सॉल्व्हंटचं प्रोपोर्शन हे खूप जास्त प्रमाणात असतं ॲज कम्पेअर टू कोणापेक्षा सोल्यूट पेक्षा. म्हणजे सॉल्व्हंटचे नंबर ऑफ मोल्स हे खूप जास्त असतात ॲज कम्पेअर टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. म्हणजे आपण फॉर डायल्यूट सोल्युशन हे जे का आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा अभ्यास करणार हा कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा अभ्यास आपण कोणाच्या संदर्भात करणार डायल्यूट सोल्युशनच्या संदर्भात. आणि डायल्यूट सोल्युशन कोणाला म्हणत असतो ज्या सोल्युशन मध्ये सॉल्व्हंटचं प्रोपोर्शन हे जास्त असतं. मग ह्या ठिकाणी फॉर डायल्यूट सोल्युशन इथे लिहूया आता फॉर अ डायल्यूट सोल्युशन फॉर अ डायल्यूट सोल्युशन फॉर डायल्यूट सोल्युशन काय असणार आहे मग n1 इज फार ग्रेटर दॅन n2. हे लक्षात घ्या फॉर डायल्यूट सोल्युशन n1 नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट इथे लिहिलेलं आहे मी इथं नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट इज फार ग्रेटर दॅन किंवा मच ग्रेटर दॅन नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. n2 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट इथे लिहिलेलं आहे मी. मग इथं काय म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ह्याला असं आपण म्हणू शकतो n1 प्लस n2 हे अप्रॉक्सिमेटली इक्वल टू असतं काय असणार आहे n1च असणार आहे. लक्षात घ्या n1 प्लस n2 कारण ही n1 फार मच ग्रेटर दॅन n2 आहे म्हणून n1 प्लस n2 इज इक्वल टू काय असणार आहे अप्रॉक्सिमेटली. इथे लिहिलेलं आहे अप्रॉक्सिमेटली जवळजवळ n1च असणार आहे. मग आता आपण ही व्हॅल्यू इथं पुट अप करू n1 प्लस n2 च्या ऐवजी काय लिहूया n1 इथे लिहूया. मग काय आलं बघा इथे लिहितो मी डेल्टा p अपॉन p नॉट 1 इज इक्वल टू n2 अपॉन n1. आता तुम्ही म्हणताल n1 वर n2 वर आणि खाली काय n2 काय ते नंबर ऑफ मोल्स ऑफ इथे लिहिलेलं आहे सोल्यूट आणि n1 काय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट. हे n2 इथलं का मी हे एस्केप हे केलेलं आहे रिमूव्ह केलेलं आहे का कारण हे आपण कोणाच्या संदर्भात बघतोय डायल्यूट सोल्युशनच्या संदर्भात बघतोय. डायल्यूट सोल्युशन म्हणजे कसं मी आता सांगितलंय की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट हे मच ग्रेटर दॅन असतात कुणापेक्षा सोल्यूट पेक्षा म्हणून n1 प्लस n2 इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय असणार आहे n1 असणार आहे. मग आता आपल्याला काय करायचंय या n2 अपॉन n1 च्या संदर्भात हे लक्षात घ्या. हे जे काही इक्वेशन आपण केलेलं आहे
इक्वेशन लक्षात घ्या. हे काय काय करतोय आपण x2 लिहिलेलं आहे. x2 म्हणजे काय मोल. हे x2 म्हणजे काय सांगितलेलं आहे मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट सांगितलेलं आहे. मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट n1 n2 अपॉन n1 प्लस n2 ही व्हॅल्यू इथं पुटअप केली आणि ह्या दोघांच्या ऐवजी n1 लिहिलेलं आहे. मग आता हे काय झालं नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आणि हे काय झालं n1 म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. आता आपल्याला माहिती आहे मी सांगितलेलं आहे गेल्या वर्षी सुद्धा किंवा आपल्याला माहिती आहे की नंबर ऑफ मोल्स हे कसे कॅल्क्युलेट करत असतात. हे नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करत असतात गिवन मास ऑफ सबस्टन्स डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ दॅट सबस्टन्स. म्हणजेच आपल्याला काय भेटत असतं नंबर ऑफ मोल्स भेटत असतात. काय कशा प्रकारे भेटत असतात नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास गेल्या वर्षी सांगितलेलं आहे गिवन मास ऑफ सबस्टन्स कोणाची काढायची असते आयदर ते सोल्यूटची काढायची असतील किंवा सॉल्व्हंटची काढायची असतील त्याचं गिवन मास डिवाइडेड बाय मोलार मास असे फाइंड आउट करत असतो. मग आपण एक गिवन मास कसे हे W आणि हे मोलार मास कशाचे समजा M. मग आता हे M ची व्हॅल्यू आलेली अशा प्रकारे. मग आता हे 2 हे लक्षात घ्या तर तुम्ही कायमस्वरूपी लक्षात घ्या हे 2 जे असतं हे कोणासाठी असणार आहे सोल्यूट साठी असणार आहे आणि 1 जे असतं हे 1 सॉल्व्हंट साठी असणार आहे. मग n1 म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट आणि n2 म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. हे 1 आणि हे 2 लक्षात घ्यावा कशासाठी असतात. 1 ज्यावेळेस असेल त्यावेळेस ते कोणासाठी असतं सॉल्व्हंट साठी असतं आणि हे 2 जे नंबर असतो तो कोणासाठी असणार आहे सोल्यूट साठी असणार आहे. मग n2 कोणाचे नंबर ऑफ मोल्स आहेत आता सोल्यूटचे आणि हे n1 कोणा काय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट आहे. मग आता ह्या ठिकाणी व्हॅल्यू पुट अप करूया आपण डेल्टा P इज इक्वल टू डायल्यूट सोल्युशन. हे मी थोडं हे करतो डायल्यूट सोल्युशन माहिती आहे इथं लिहितो मी डेल्टा P अपॉन P01 की आपण असं करूया की W1 grams of a solute is dissolved in or W2 grams of a solute is dissolved in W1 grams of a solvent. जर आपण असं डिसॉल्व केलं सोल्युशन तयार करण्यासाठी तर मग काय येईल तेव्हा बघा आता तेव्हा हे कसे फाइंड आउट करणार गिवन मास काय येणार n2 च्या संदर्भात इथं काय येईल मग W2 अपॉन M2 बरोबर. n2 ला कसं लिहिलं मी n2 इज इक्वल टू काय येईल हो W2 अपॉन M2. W म्हणजे काय गिवन मास आणि M म्हणजे काय मोलार मास. ठीक आहे n2 कोणासाठी सोल्यूट साठी आणि त्याचबरोबर W1 डिवाइडेड बाय हे n1 म्हणजे काय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट त्याला काय लिहिणार W1 डिवाइडेड बाय काय असणार M2. मग ह्याला मी काय करतो रिअरेंज करतो. आता रिअरेंज केल्याच्या नंतर काय येतं हे जे काही इक्वेशन येणार आहे बघा डेल्टा P हे बघा इथे लिहितो मी डेल्टा P अपॉन P01 इज इक्वल टू ह्याला लिहितो मी अरेंज करतो W2 अपॉन W1 इंटू ते वर गेल्याच्या नंतर काय येईल M1 2 इथं 2 आहे M सॉरी वन आहे M वर गेलं M1 डिवाइडेड बाय काय M2 म्हणजे काय हे काय हे लक्षात घ्या हे कोणाचं आहे मोलार मास कोणाचं सॉल्व्हंटचं मोलार मास कोणाच्या संदर्भात सॉल्व्हंट. हे काय M2 म्हणजे काय मोलार मास कोणाचं सोल्यूटचं. ठीक आहे सोल्यूट. W2 काय आहे W2 गिवन मास गिवन मास कोणाचं हे सोल्यूटचं गिवन मास कोणाचं सोल्यूट आणि हे काय
मधलाचा गिवन मास सॉल्व्हंट मास दिलेला आहे इथं. ठीक आहे. आणि हे तर काय आपल्याला माहिती आहे, हे रेशो आहे. हे काय याला काय म्हणत असतो आपण, RLVP म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, डेल्टा P अपॉन P01. हे रेशो आहे, मी आता सांगितलेलं होतं हे रेशो आहे. ठीक आहे. आणि ह्यालाच आपण असं लिहू शकतो, डेल्टा P ला P01 मायनस P1, याला आपण असं लिहू शकतो, इथे लिहू शकतो मी. तर इथे लिहितो हाच फॉर्म्युला इथे लिहितो. आता याला कसं लिहिता येईल आणखी एकदा, P01 मायनस P1 डिवायडेड बाय P01 इज इक्वल टू W2 अपॉन W1 इंटू M1 अपॉन M2. तर हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. हा फॉर्म्युल्यावर आधारित आपल्याला काय दिलेले आहेत आता न्यूमरिकल्स असतात. आता इथं लक्षात घ्या, हे काय मी तुम्हाला आता सांगितलं, काय बघितलं आपण, रिलेशनशिप बघितलं. कोणामधलं रिलेशनशिप बघितलं, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड मोलार मास ऑफ द सोल्यूट. हे काय, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि हे M2 काय, मोलार मास ऑफ द सोल्यूट. म्हणजे ह्या इक्वेशन ह्याच्यावरून आपण काय फाइंड आउट करू शकतो, आपण फाइंड आउट करू शकतो मोलार मास ऑफ अ सोल्यूट. तुम्हाला व्हॅल्यू दिल्या जातील आणि व्हॅल्यू दिल्याच्या नंतर ह्या व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये पुटअप करायच्या आणि इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुटअप केल्याच्या नंतर आपल्याला काय भेटणार आहे, मोलार मास ऑफ दी सोल्यूट भेटणार आहे. तर ह्या संदर्भात आपण एक न्यूमरिकल सुद्धा बघू, पण ते नंतर बघू ह्याच्या संदर्भात. पण हे फॉर्म्युला अगोदर काय करा तुम्ही लक्षात ठेवा, हा किंवा हा फॉर्म्युला आहे, काय करा लक्षात ठेवा. हे नेमकं सगळं कसं आलं परत एकदा सांगतो. हे डेल्टा काय मी सांगितलेलं होतं, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड मोलार मास ऑफ द सोल्यूट. हे आपण डेल्टा P अपॉन P01 इज इक्वल टू X2. हे कसं आलेलं होतं हे आपल्याला माहित होतं. काय फॉर्म्युला होता आता सांगितलेला होता वर, काय होतं, कसं फाइंड आउट केलेलं होतं हे आपल्याला बघितलेलं होतं आता. डेल्टा P इज इक्वल टू P01 X2. हे P01 इकडे आलं खाली आणि हेच काय झालेलं होतं, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि हे जसे तसे X2. मग हे डेल्टा P अपॉन P01 इज इक्वल टू X2 म्हणजे काय सांगितलं, मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट. मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट X2 इज इक्वल टू फॉर्म्युला N2 अपॉन N1 प्लस N2. N2 म्हणजे काय, मोल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. हे व्हॅल्यू X2 ची ही व्हॅल्यू इथं पुटअप केली. पुटअप केल्याच्या नंतर मी काय सांगितलं, कोणतं सोल्युशन आहे, डायल्यूट सोल्युशन आहे. डायल्यूट सोल्युशन आहे म्हणजे नंतर काय येईल इथं, नंबर ऑफ मोल्स हे सॉल्व्हंटचे फार मच ग्रेटर दॅन काय असणार आहे, सोल्यूट पेक्षा जास्त असणार आहे. म्हणून N1 प्लस N2 इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली इक्वल टू काय असणार आहे, N1 च असणार आहे. मग परत मी काय केलं, मग N1 प्लस N2 इज इक्वल टू N1 च आहे. ह्या ठिकाणी काय केलं, फक्त N1 च ठेवलं. हे बघा इथं N1 च ठेवलेलं आहे. मग हे ठेवल्याच्या नंतर मी परत सांगितलं की नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड आउट करत असतात. नंबर ऑफ मोल्स कसे फाइंड आउट करत असतात, गिवन मास डिवाइडेड बाय मोलार मास. गिवन मास साठी आपण काय यूज करत असतो, W, आणि मोलार मास साठी काय यूज करत असतो आपण, M. मग हे आणि हे मी सांगितलं होतं 2 कुणासाठी वापरायचं आणि 1 कुणासाठी वापरायचं. 2 वापरायचं सोल्यूट साठी आणि 1 कुणासाठी वापरायचं, सॉल्व्हंट साठी वापरणार आहोत. मग इथं लिहिलं W2 अपॉन M2. ठीक आहे. आणि हे सॉल्व्हंट साठी W1 अपॉन M1 लिहिलेलं आहे. ह्याला रिअरेंज केल्याच्या नंतर हे अशा प्रकारचे इक्वेशन भेटलेलं आहे. हे किंवा हे अशा प्रकारचे हे इक्वेशन लक्षात ठेवा. इथे M2 म्हणजे काय, मोलार मास सोल्यूट आहे आणि हे काय डेल्टा P अपॉन P0 म्हणजे काय, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ह्या फॉर्म्युल्यावर किंवा ह्या इक्वेशनवर आपल्याला काय बघायचे, आता न्यूमरिकल्स बघायचे आहेत. ते न्यूमरिकल्स आपण बघूया आता. आता आपण जो आता फॉर्म्युला बघितलेला होता त्या फॉर्म्युल्यावर आधारित आपल्याला काय बघायचे, आता न्यूमरिकल्स बघूया. आता तो आपल्या बोर्डाच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 35 वर एक प्रॉब्लेम न्यूमरिकल दिलेला आहे 2.4. तर तो आपण बघूया आणि त्यामध्ये तुम्हाला मी फक्त कसं सॉल्व्ह करायचं किंवा काय काय दिलेलं आहे आणि त्याच्यावरून मोलार मास ऑफ सोल्यूट कसं फाइंड आउट करतात ते मी तुम्हाला काय आता सांगणार आहे. तर हे बघा, हा प्रॉब्लेम दिलेला आहे. या प्रॉब्लेम मध्ये काय काय दिलेलं आहे बघा, मी वाचतो. अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिसॉल्विंग
394 ग्रॅम ऑफ अ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. बघा काय म्हणलेलं आहे, एक एक वाक्य बघूया आणि म्हणजे ती व्हॅल्यू इथं लिहूया. अ सोल्युशन ऑफ इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 394 ग्रॅम ऑफ अ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. आपल्या बोर्डाच्या पुस्तकामध्ये, महाराष्ट्र बोर्डाच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 35 वर प्रॉब्लेम दिलेला आहे 2.4, जे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर अँड मोलार मास ऑफ अ सोल्यूट. त्यामध्ये आता जे आपण बघितलेलं होतं इक्वेशन, त्यावर आधारित न्यूमेरिकल आहे हा, आणि ह्याच्यामध्ये मोलार मास ऑफ अ सोल्यूट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर एक प्रॉब्लेम येऊ असेल, म्हणजे जेणेकरून आपण इथे लिहूया ते क्वांटिटी लिहूया, आणि क्वांटिटी लिहिल्याच्या नंतर हे कसं फॉर्म्युलेमध्ये हे करायचं आणि कसं सॉल्व्ह करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 394 ग्रॅम ऑफ अ नॉन व्होलाटाईल सोल्यूट. म्हणजे काय दिलेलं आहे इथं, सोल्यूटचं वेट दिलेलं आहे, गिवन मास दिलेलं आहे. म्हणजेच काय लिहू शकतो आपण इथं, W2 ना, गिवन मास 2 कुणासाठी आहे, सोल्यूटसाठी, आणि W काय गिवन मास आहे, किती दिलेले आहे ते 394 ग्रॅम. ठीक आहे. पुढे काय दिलेले म्हणलेले, इन 622 ग्रॅम ऑफ वॉटर, 622 ग्रॅम ऑफ वॉटर याच्यामध्ये काय केलेलं आहे, डिझॉल्व्ह केलेलं आहे. मग वॉटर काय असणार आहे, सॉल्व्हेंट, किती दिलेलं आहे त्याचं 622. हे काय दिलेलं आहे, गिवन वेट दिलेलं आहे कोणाचं, वॉटरचं. मग ते काय असेल, गिवन मास ऑफ सॉल्व्हेंट म्हटल्याच्या नंतर W काय असेल, 1 असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, द व्हेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन, व्हेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन म्हटलेलं आहे, इज फाउंड टू बी, व्हेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज फाउंड टू बी, म्हणजे काय म्हणूया आपण त्याला, P1 म्हणूया आपण त्याला. P1 किती आहे, हे 30.74 mmHg. हे व्हेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन म्हटलेलं आहे. द व्हेपर प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज फाउंड टू बी 30.74 mmHg ऍट 30 डिग्री, म्हणजे टेम्परेचर दिलेलं आहे. टेम्परेचरचं आपल्याला इथे या ठिकाणी येईल. द व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर, व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर कोणीही सॉल्व्हेंट, व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर म्हणल्याच्या नंतर प्युअर च्या संदर्भात, प्युअर व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट म्हणजे P01 हे दिलेलं आहे, आणि हे किती दिलेलं आहे, P01 इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 31.8 mmHg दिलेलं आहे. लक्षात येते का, हे बघा, हे प्युअरचं किती आहे 31.8 आणि सोल्युशनचं किती आहे 30.74, म्हणजे कमी आहे, लोअरिंग झालेलं आहे नॉन व्होलाटाईल सोल्यूट. व्हॉट इज द मोलार मास ऑफ सोल्यूट, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितले, व्हॉट इज द मोलार मास ऑफ अ सोल्यूट, म्हणजे काय कॅल्क्युलेट करायला सांगितले, M2 कॅल्क्युलेट करायला सांगितले. ठीक आहे. आणि आपल्याला आणखी एक माहिती आहे की काय असणार आहे, M1 माहिती आहे. M1 म्हणजे मोलार मास ऑफ वॉटर. मोलार मास ऑफ वॉटर किती असणार आहे, 18. आता हे 18 कसं आलं, 18 ग्रॅम पर मोल. आता हे आलं कसं 18 ग्रॅम, हे बघा इथं H2O, बरोबर आहे का. हायड्रोजन किती आहेत, 2 हायड्रोजन आहेत, आणि हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती असतं, एका हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1, बरोबर आहे का. प्लस ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती, 16. हे किती झालं, 2 + 16 इज इक्वल टू काय झालं, 18. हे अशा प्रकारे येत असते इथं. हे लक्षात ठेवा. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितले, काय कॅल्क्युलेट करायला सांगितले, M2 कॅल्क्युलेट करायला सांगितले. मग फॉर्म्युला काय आपला, हे बघा फॉर्म्युला तर दिलेला इथं. काय फॉर्म्युला, डेल्टा P, किंवा असं म्हणूया डेल्टा P अपॉन P01 इज इक्वल टू काय होतं, W2 अपॉन W1 इंटू M1 अपॉन M2. किंवा आपण ह्याला असं लिहू शकतो, ह्या डेल्टा P ला कसं लिहू शकणार आहे आपण, P0, कारण इथे हे दिलेलं आहे, सेपरेट केलेलं आहे, म्हणून आपण ह्याला लिहू शकतो P01 मायनस P, डेल्टा P ला लिहिलेलं आहे. आता सगळ्याच्या व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला, कोणाकोणाच्या व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला. P01 ची व्हॅल्यू माहिती आहे बघा, ह्या P01 ची व्हॅल्यू दिलेली इथं, P1 ची इथं व्हॅल्यू दिलेली आहे, इथे दिलेली आहे P1 ची व्हॅल्यू, बरोबर. P01 माहितीच आहे, W2 दिलेलं आहे इथं W2, बरोबर. W1 दिले इथे W1. M1 मी आता सांगितलेलं, वॉटर सॉल्व्हेंटचं मोलार मास
आणि आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं M2 जे सांगितलंय मी आता ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करू. काय आलं हे P01 31.8 mmHg हे लिहित चला युनिट म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे होऊन जाईल. परत इथं काय लिहिले 30.74 mmHg डिवायडेड बाय इथं काय 31.8 mmHg इज इक्वल टू हे किती W2 किती दिलेलं आहे 394 ग्रॅम बरोबर आहे का. W1 किती दिलेलं आहे 622 बरोबर ग्रॅम इंटू M1 किती दिलेलं आहे M1 18 ग्रॅम्स पर मोल मोलार मास आहे. आणि काय कॅल्क्युलेट करायचं सांगितलं M2 ह्या दोघं ह्याला पूर्ण ह्याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर उत्तर येतं ह्या ठिकाणी हे पूर्ण एवढं हे पूर्ण सॉल्व्ह केलं हे ह्याच्यातून हे मायनस करायचं आणि डिवायडेड बाय 31.8 याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर इथे येते 0.033 ठीक आहे. mmHg कॅन्सल होऊन जाईल 0.033 एवढं उत्तर येते हे सॉल्व्ह केल्याच्या नंतर. आणि ह्याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर उत्तर येतं 11 हे पूर्ण 394 गुणिले मल्टिप्लाइड बाय 18 आणि डिवायडेड बाय त्याला 622 याला हे केल्याच्या नंतर उत्तर येतं 11.4 याला हे करा 11.4 ग्रॅम्स पर मोल डिवायडेड बाय काय जसं तसं हे M2 बरोबर. मग आता काय येईल की M2 ह्या साईडला येईल आणि हे 0.033 त्या साईडला येईल. तर काय आलं मग M2 इज इक्वल टू 11.4 ग्रॅम्स पर मोल ठीक आहे डिवायडेड बाय हे काय 0.033 तर ह्याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर उत्तर येणार आहे आपल्याला 342 ग्रॅम्स पर मोल हे जसं तसं युनिट हे लक्षात घ्या. तर हे आलेलं आहे काय आलेलं आहे M2 सोपं आहे का नाही. तर ह्या फॉर्म्युल्यावर आधारित अशा प्रकारचे काय असणार आहेत न्यूमेरिकल्स असणार आहेत. तर बऱ्याच प्रकारचे न्यूमेरिकल्स आहेत तुम्ही सॉल्व्ह करा. पुढचा भाग आहे तो नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत. थँक्यू.